आव्हाड आणि शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानामुळे सभागृहात गोंधळ, नंतर मागितली माफी। राज्य सरकारने आणलेल्या महाराष्ट्रात धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 वर आज विधानसभेत सखोल चर्चा झाली। या विधेयकात नेमक्या काय तरतुदी आहेत याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे। विधेयकात सक्तीच्या धर्मांतराविरोधात काय शिक्षा असेल याबाबत त्यांनी सभागृहाला सांगितलं। शिवसेनेच्या ठाकरे गटाने या विधेयकाला पाठिंबा दिलाय, परंतु शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र या विधेयकावर काही आक्षेप घेतलेत। या विधेयकाच्या माध्यमातून धर्म स्वातंत्र्य नव्हे तर धर्माला नियंत्रित केले जात आहे असा आरोप आव्हाड यांनी केला आहे। आणि याच वेळी भाषण करत असताना आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या उल्लेखावर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतलेला आहे। परिणामी सभागृहात चांगलाच गोंधळ उडाला। गोंधळ वाढल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निर्देशानुसार आव्हाड यांनी सभागृहाची माफी देखील मागितली। जितेंद्र आव्हाड हे धर्म स्वातंत्र्य विधेयकावर बोलत होते। यावेळी त्यांनी सरकारवर सडकून टीका केली। या विधेयकाच्या माध्यमातून धर्मावर पाळ ठेवण्यात येते आहे। एखाद्याने धर्म बदलला तर त्याला थेट गुन्हेगार ठरवले जात आहे असा आरोप आव्हाड यांनी केला आहे। बरं झालं तुम्ही आठवण करून दिली। अहो मी बोलून दाखवलं। अहो त्यांचंच पहिलं घेतलं की त्यांनाच राज्याभिषेक करू दिला नव्हता, तेव्हा नव्हतात तुम्ही। परत तुम्हाला आठवण करून देतो, अहो त्यांनाच राज्याभिषेक करू दिला नव्हता। आणि नाही मी तुम्ही होतात की नव्हतात, खरं तर आम्ही आव्हाड साहेब इकडे बघून बोला। त्यांनाही क्षुद्र म्हटलं गेलं, आम्ही तर क्षुद्र आहोतच। त्यांनाही क्षुद्र म्हटलं गेलं, आम्ही तर क्षुद्र आहोतच। त्यांना त्यांचा राज्याभिषेक करताना त्यांचं कुंकुम टोळ अंगठ्याने केलं, पायाच्या अंगठ्याने लिहिलंय। पुस्तकात वाचा, पुस्तकात वाचा। कन्क्लूड करा आता। या देशाच्या आराध्य दैवताविषयी जर का आपल्या तोंडातून मुखातून कुठच्याही कारणास्तव काही शब्द निघाले असतील ज्यातून सगळ्यांची भावना दुखावली गेली असेल, तर मला वाटतं अशा विषयात माफी मागण्यात कोणाचाही कुठचा कमीपणा होत नाही। त्यामुळे मला वाटतं आपण जर या विषयात दिलगिरी व्यक्त केली तर ते योग्य ठरेल। थांबा, ऐकून तर घ्या। चला आव्हाड साहेब। मला काही विषय वाढवायचा नाही। मी जे काही बोललो असेल त्याच्याने कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी ते माझे शब्द मागे घेतो। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई।